हो ना. परंतु अशा काही गोष्टी आहेत की ज्या भगवंतावर राहत नाही तरी बाबा पायचा लक्ष ठेव जा बाबा, लक्ष ठेव जा. बाबाले काम नाही का आमच्यासाठी. आणि म्हणून जगाच्या पाठीवर आम्ही काय करायला पाहिजे. म्हणतात बाप आणि पुण्य जगाच्या पाठीवर गोष्टी दोनच आहेत. परंतु त्या गोष्टीला आम्ही ओळखायला पाहिजे. आणि म्हणून म्हणायचं आहे भगवंताला काय मागावे. खरोखर त्या भगवंताला आम्ही या जीवन जगतेवेळी काय मागायला पाहिजे, काय सांगायला पाहिजे. इथं चांगलं कार्य नाही तर तिथं गेल्यावर होईल का. आणि जेव्हा तिथं गेल्यावर आम्हाला भगवंत परमेश्वर विचारेल तू आता इथं आल्यावर मला मोक्ष मागतोय, जगाच्या पाठीवर किती चांगलं कार्य केलं. जेव्हा तुला जीवन जगतेवेळी सतमार्ग करायला सांगितलं, चांगले कार्य करायला सांगितलं, तर तू फक्त आपला प्रपंच साधत होता रे, तुला भगवत कार्य दिसत नव्हतं. आणि म्हणून भगवंताला काय मागावे. भगवंताला काय मागावे. भगवंताला काय मागावे. चांगलं कार्य केलं तर परमेश्वराजवळ स्वर्गामध्ये जाते, वाईट कार्य केलं तर नरकामध्ये जाते. हा जाऊन पाहिजे का ते. विचाराची देवाणघेवाण. स्वर्ग आणि नरक कुठे आहे. सर्व इथंच आहे. बाबा म्हणतात सर्व तुझं आहे रे, तुझा पाशी परी तुझा स्वर्ग कुठे नरक असेल ना. मी म्हणत की नाही आहे म्हणून, परंतु मी पाहिलं नाही. मी पाहिलं आणि जे गेले ते सांगायला आले नाही. जे गेले ते सांगायला आले नाही ना. सुरेश भाऊ वर या ठिकाणी नरक आहे, इथं स्वर्ग आहे. आलेत का. अशातला काही भाग नाही. आणि म्हणून जगाच्या पाठीवरती गोष्टी दोनच आहे. सत्य असत्य, चांगलं वाईट, पाप आणि पुण्य. आणि म्हणून काय म्हणतो
प्रकारे घडत आहे म्हणून आज आम्हाला घडू शकत नाही, आम्ही ओळखू शकत नाही. आणि म्हणून भगवंताला त्याच प्रकारचा योग मागा. बाबा माझ्याकडून सत्कार्य होते, माझ्याकडून कुणाचं मन दुखवता माझ्याकडून सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण करू द्या. बोला ना, खोटं बोलायला आपली मनाई नाहीये ना, आपल्याला विचारू नये ते खरं बोलत नाही, पण खोटं बोलण्याची मनाई आपली नाहीये. पण दुधामध्ये पाणी तेवढंच टाकावं जेवढं त्यामध्ये सपाटणी होते. जास्त टाकलं तर मग दूधवाला म्हणून पाणी काढून घेणं दूध ठेवतो, पण काढता येईल का? असं होणार नाही. म्हणून मार्गामध्ये जेवढं खोटं बोलता येते तेवढं बोला. आणि कुठं बोलायचं? जिस झूठ से किसी का अच्छा होता है वो झूठ झूठ नहीं होता. ज्याच्याने चांगलं येत असेल तर तिथं खोटं बोलण्यात काहीतरी अर्थ. जिथं आपला स्वार्थ साधवायचा आहे ना त्या ठिकाणी खोटं बोलायचं आहे. परमेश्वरी कृपा त्या ठिकाणी वाचणे. मग हे पाप नाही तर काय? पाप नाही तर काय आहे? आणि म्हणून मग तिथं गेल्यावर भगवंता मी तर चांगलंच कार्य केलं, मला कशाला नरकात टाकते? तर तू का पाहायला जाते का? मी तर गेलो नाही ना. जे यमपुरी घुमून आले त्याने जाऊन विचारावं लागेल की यमराज खोटं टाकते म्हणून. आणि म्हणून हे बाबाच्या मार्गातील सेवकांचे विचार आहे आणि या विचाराला बाबाने दहन केलं. आणि म्हणून हे जे विचार आहेत हे विचार काढून नका मनातून. काही नाही, सर्व आपल्या जवळ आहे. परमेश्वरी कृपा आपल्या जवळ आहे. त्या प्रकारचा योग मागे आणि पाहून तपा भगवंताची शक्ती काय म्हणतोय. la
खरंय. आणि म्हणून हे सर्व देह त्याच्या स्वाधीन करावे नाही केलं तर त्याचं गेल्यावर काय मागावे काय सांगा भगवंत आम्ही तुला आजपर्यंत मानलो नाही ना आता मानवायला लागलो तर तुम्ही जवळ आलो. हो ना आज आम्ही पैकीला जातो बाबाच्या मार्गातील सेवक. एखादा आपलं रिलेशन अनेकामध्ये जर असला हो ना प्रत्येक ठिकाणी मी काही काही ठिकाणी पाहतो शोकसभा होते. शोकसभा प्रत्येक दुःखाच्या याच्यामध्ये घडत असतात मैत्रीमध्ये शोकसभा घेतातच. परंतु आम्ही मार्गातील सेवक आहोत. आपण बाकी जायचं सोडा पण मी सांगतो मी मार्गाचा सेवक आहे. त्या माहितीमध्ये गेल्यावर शोकसभा जेव्हा होते तर तेव्हा 2 मिनिटाचा मौन व्रत करते. अनेक वल्याच्या माहिती करतात ना 2 मिनिटाचा आपल्या मार्गामध्ये करतात 2 मिनिटाचा मौन व्रत करतात. तर जेव्हा 2 मिनिटं पूर्ण झाल्यावर मोजून तर 2 मिनिटं कोणी करत नाही. कोणी अर्ध्या मिनिटात होते 1 मिनिटात होते पण तो मायना म्हणतात तो मायना पूर्ण करावाच लागेल. पण जेव्हा 2 मिनिटं मौन व्रत करू म्हणून सर्व सावधान उभे होतात आणि मान खालचा करतात कोणी व्रत ठेवतात ज्याच्या हरी त्याच्या परी. पण 2 मिनिट मौन व्रत करतात आणि मौन व्रत झाल्याच्या नंतर अनेकाच्या मैत्रीमध्ये ओम शांती म्हणतात. शांती म्हणतात ना मग हा सेवक का म्हणते त्या मैत्रीमध्ये या सेवकाचं काम कोणतं आहे या हाही ओम शांतीच म्हणते. हाई ओम शांती ओम शांतीच हाई म्हणते. आणि म्हणून मी सांगत नाही ना सांगणारी मी कायले सांगू मला भेटला आहे ना ज्याच्यापासून मला भेटला तिला दिलं ज्याला घ्यायचं असेल त्याला घरी यावं विचारावं लई वेळा मार्गदर्शन झालं. आणि म्हणून आम्हाला जे ज्ञान पाहिजे जे ज्ञान आम्हाला पाहिजे ते मिळत आहे परंतु आम्ही घेणारे लई कमी आहोत. मार्गातल्या सेवकासाठी हा प्रश्न नाही आहे का काय का सेवक तुम्हाला माहित आहे का म्हणते नाही माहित आहे. आणि म्हणून खरोखर बाबाचं ज्ञान काही एवढं साधं सोपं नाही आहे. बाबाने जे कार्य केले ते आपल्यासाठी नाही बाबाने स्वतःचं भलं झालं म्हणून काही नवल नाही समजलं कुणाला अज्ञानामध्ये नाही ठेवलं बाबाने सर्वांना ज्ञानी बनवलं. आणि म्हणून त्या ज्ञानाचा वापर आज आम्ही करायला पाहिजे. मानवी ते नंदूची भोयर बाबांच्या सेवेत यांच्याकडून 100 रुपयाची भेट आणि धन्यवाद. आणि म्हणून विचारून घ्यावं आपल्या मार्गदर्शकांना की साहेब आपण तिथं गेल्यावर काय बनायला पाहिजे. आपण मार्गातला सेवक राहिला तर आपण काय म्हणायला पाहिजे आपण काय म्हणतो तिथं तो ज्याचा आले त्याच्या पर्याय. मी काय म्हणतो हे मला माहिती आणि म्हणून तुम्ही काय म्हणता हे तुम्ही शोधा. कारण तुम्ही अज्ञानी ना तुम्ही ज्ञानी म्हणता. मी बसलेल्या एकाही सेवकांना माझ्या मार्गदर्शकांना म्हणणार नाही कारण माहिती आहे मी जेवढे सांगितलं तेवढं परिपूर्ण इकडं माहिती आहे. बसलेले सेवक सर्व कारण इथे सांगण्यासारखं काही नाही. आणि म्हणून हा विचाराची देवाणघेवाण म्हणून भगवंताला या गोष्टीसाठी सर्वप्रथम आम्हाला योग वागवलं लागलं. आणि जोपर्यंत आम्हाला योग वागणं होणार नाही परमेश्वर काही स्वतःहून देणार नाही. आणि म्हणून काय म्हणतो
आदर्शाची दोन गाडी घरा